आज मी बनवणार आहे कच्ची कैरीचं सरबत. सध्या उन्हाळा चालू झालेला आहे आणि गरम पण फार होत आहेत. त्यासाठी आपल्याला आपल्या शरीराला थंड हवेची फार गरज असते. चला तर मग बाजारामध्ये कैरी भेटली होती मला छान हिरवीगार आणि छानपैकी, तर ती मी घेऊन आलेली आहे. तर आपण त्याचं कैरीचं सरबत बनवूयात आज. छानपैकी कैरी धुवून घेतलेली आहे मी आणि तिला आपण तिचे साल काढून घेऊयात. आणि कैरी फार थंड असते शरीरासाठी आणि उष्णता पण आपल्याला जास्त होत नाही त्याच्याने, ऊन पण जास्त लागत नाही. त्यामुळे कैरीचं सरबत हे उन्हाळ्यामध्ये प्यायलाच हवं. चला तर मग अशा पद्धतीने साल काढून घ्यायचे सगळ्या कैरीच्या आपल्या. छानपैकी काढायचे. हे बघा असं. आणि मला गावरान कैरी भेटली आहे तर ती खूप छान आंबट आहेत. तर आपण अशा पद्धतीने साल काढून घेऊयात कैरीचे. हे बघा साल काढून झालेले आहेत मस्त. हे बघा झालेले आहेत. आता आपण त्याला कट करून घेऊयात. बारीक पीस करायचे, जाड बारीक केले तरी चालतात. आपण ते नंतर मिक्सरलाच लावणार आहेत आणि थोडे सांभाळून करायचे, वरना नाही तर आपल्याला हाताला लागू शकते. हे बघा. आणि त्याच्यामधले जे आपलं कोळीच्या भागापासून थोडं लांब कट करायचं, कारण की कोय आली तर ते टेस्ट लागणार नाही आणि मिक्सरला पण त्रास होईल. तर आपण कोळीच्या साईडने जे आहेत आपली कैरी तशी आपण कट करून घेणार आहेत. छोटे छोटे पीस करायचे, लहान बारीक छोटे चालतात, काय हरकत नाही. मुलांना पण खूप आवडतात आणि उन्हाळ्यामध्ये दुपारी छानपैकी थंड असं करून ठेवायचं आपण कैरीचं सरबत. आणि ते आपण केव्हा पण करू शकतो किंवा थोडं पाणी टाकून त्याच्यामध्ये आपण पिऊ शकतो. हे बघा अशा पद्धतीने करायचे सगळे. एकदम छान असते कैरी. कैरीचे खूप प्रकार होतात. चला तर मग आपण बघूयात आता ज्यूस कसं करते मी सरबत कैरीचं. हे बघा झाले आहेत आपले. आता छान कट करून छोटे पीस आपण मिक्सरच्या जारमध्ये ते टाकून देऊयात आणि मिक्सरला लावून बारीक करून घेऊयात मस्तपैकी. हे बघा असे जाड बारीक केलेले आहेत. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे 3 ते 4 चम्मच साखर. आपण कमी जास्त आपल्या याच्यानुसार करू शकतात. आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकले आहे सेंदे मीठ आणि थोडा पुदिना. सेंदे मीठचा फायदा असा होतो की आपल्याला पचनक्रियेला खूप फायदा होतो आणि ते आपण म्हणजे पोट वगैरे दुखायला किंवा हे आपलं सरबतमध्ये वगैरे ते छान लागते, टेस्ट पण छान लागते. हे बघा अशा पद्धतीने झालेलं आहेत आपलं सरबत. तर आपण त्याला सर्व करूयात. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि मी त्याच्यामध्ये थोडा बर्फ टाकून घेत आहे. तुम्ही कसं बनवतात सरबत ते मला सांगा. अशा पद्धतीने जर तुम्ही करत असाल तर कमेंट करून मला सांगू शकता. हे बघा छानपैकी पुदिनाने तर एकदम छान टेस्ट आलेली आहे. चला तर भेटू नेक्स्ट रेसिपीमध्ये.